मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की एखादी म्हैस रेडी जी आहे ती गाभण जर राहिली तर आपण कशा पद्धतीने ते ओळखायचं. तर बघा, जसं की तुम्हाला माहीत आहे जुन्या व्हिडिओमध्ये ही म्हैस जवळजवळ 4 महिने झालं गाभण आहे. तर हिची लक्षणं मी तुम्हाला सांगतो. तर एक नॉर्मल तुम्ही बघा, थोडीशी चमक जी आहे ती म्हशीमध्ये आलेली, नॉर्मल चमक आलेली, म्हैस अशी घट्ट झाल्यासारखी वाटते. पोटाचा आकार जो आहे तो खालच्या बाजूनं वाढलेला आहे थोडासा. या ठिकाणी बघा, एक मिनटं, हे जे हाड दिसतंय तुम्हाला, हे असं गोळा बाहेर आल्यासारखं जाणवतं. हे हाड जे आहे ते असं बाहेर आल्यासारखं जाणवतं. म्हैस एकंदरीतच तब्येत या ठिकाणी सुधारल्यासारखी जाणवतं. दुसरा भाग म्हणजे या ठिकाणी कासेच्या ठिकाणी बघा, थोडीशी कास जी आहे ती या ठिकाणी अशी घट्ट झाल्यासारखी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीनं लक्षणं आहेत. आणि मुख्य लक्षण म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की म्हैस क्रॉस केल्यापासून जर पुढच्या महिन्यात 28 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये परत रिपीट नाही झाली तर ती म्हैस गाभण असण्याचे चान्सेस वाढत असतात. परत तिनं माज नाही केला म्हणजे ती म्हैस गाभण असू शकते. तर यावेळेस आपण काळजी काय घ्यायची आहे, तर सावलीला बांधणे, वेळोवेळी पाणी दाखवणे, धुणे, अशा पद्धतीची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मिनरल मिक्सचर डॉक्टरच्या सहाय्याने दिल्यानंतर त्या ठिकाणी योग्य अशी वाढ त्या म्हशीची होऊ शकते. पाहू शकता का अशा पद्धतीची केलेली आहे म्हशीनं. 4 महिने या ठिकाणी आपण बघू शकता. तर अशा पद्धतीची लक्षणं वरून आपण ठरवू शकतो की आपली म्हैस गाभण आहे अगर नाही. पण डॉक्टरची तपासणी जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यामध्ये होऊ शकते. जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करू शकता. आणि फक्त लक्षणांवरून जर तपासायची असेल तर 3.5 ते 4 महिने कालावधी त्या ठिकाणी ओळखण्यासाठी म्हशीला लागत असतो. तर व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कळवा. धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.